टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर रेल्वे स्थानकावरती केंद्रीय संचार ब्युरो आणि रेल्वे प्रशासनाच्या वतीने ही प्रदर्शनी जी आहे ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। खरं तर या प्रदर्शनीचा उद्देशच असा आहे की विभाजन विभीषिका स्मृती दिन म्हणजेच भारताची जी फाळणी झाली त्याचा स्मृती दिवस जो आहे आणि त्याचबरोबरीने स्वातंत्र्य दिनानिमित्तची ही चित्रप्रदर्शने जी आहेत या ठिकाणी उभारण्यात आलेली आपण पाहतोय। खरं तर नागरिक इथे येत आहेत आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने या ठिकाणी हा सर्व इतिहास जो आहे तो लोकांना माहिती व्हावा या उद्देशाने ही प्रदर्शनी उभारण्यात आली आहे। जर का आपण पाहिलं तर भारतीय तिरंगा जो आहे किंवा भारतीय ध्वज जो आहे त्याचा इतिहास नक्की कसा आहे, त्याचा उगम कसा आहे, त्याच्याबद्दलचे हा सर्व प्रदर्शनीमध्ये सांगण्यात आलेला आहे। हे जर पाहिलं तर 1906 सालचा हा आपला भारताचा तिरंगा आहे तत्कालीन। त्यानंतर त्यामध्ये कशा पद्धतीने बदल होत गेले म्हणजे आपण पाहिलं की 1906 नंतर 1917 या आणि त्यानंतर 1931 मध्ये अशा पद्धतीचा हा तिरंगा जो आहे तो आपल्याकडं आपण स्वीकारलेला होता। आणि त्यानंतर ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी संविधान समिती होती या संविधान समितीच्या माध्यमातून हा जो आपला आत्ताचा वर्तमानातला तिरंगा ध्वज जो आहे तो या ठिकाणी अंतिम करण्यात आला, निश्चित करण्यात आला। या निमित्ताने या चित्रप्रदर्शनीच्या निमित्ताने हा सर्व इतिहास जो आहे तो या ठिकाणी या चित्रप्रदर्शनीच्या माध्यमातून लोकांना माहिती होण्यासाठी उभारण्यात आलेला आहे। जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने आपला एकंदरीतच हा स्वातंत्र्य लढा जो आहे तो इथे कशा पद्धतीने लढला गेला, त्याच्या काय घडामोडी होत्या त्या देखील त्या या चित्रांच्या माध्यमातून या ठिकाणी होते। आपण पाहतो विभाजन विभीषिका दिन स्मृती दिवस जो आहे तो या ठिकाणी त्याच्या काही आठवणी ज्या आहेत त्या या ठिकाणी फोटो आणि त्याची माहिती अशा पद्धतीनं लावण्यात आलेल्या आहेत। खरं तर अतिशय दुर्मिळ असे हे सगळं चित्र आहेत। तत्कालीन जे काही वृत्तपत्रांमधून आलेल्या ज्या काही बातम्या असतील, घटना घडामोडी ज्या आहेत त्या सगळ्या या ठिकाणी या उभारण्यात आलेल्या आहेत या चित्रप्रदर्शनीच्या माध्यमातून त्या नागरिकांना माहिती होण्यासाठी, त्याचबरोबरीनं नव्या पिढीला देखील याचा हा संपूर्ण इतिहास जो आहे तो कशा पद्धतीचा राहिलेला आहे। जर का आपण पाहिलं की फाळणी झाल्यानंतरची नक्की परिस्थिती काय होती, ही शेवटची ट्रेन होती पाकिस्तानातून भारतात येणारी आणि अशा पद्धतीनं धावपळ जी आहे नागरिकांची ती होत होती। काही लोक जे आहेत त्या ठिकाणी पायी प्रवास करत भारतामध्ये आलेले होते। अशा अनेक दुर्मिळ आणि अतिशय भयावह आठवणीसुद्धा या चित्रप्रदर्शनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं या ठिकाणी खरं तर आपल्या मायदेशी परतण्यासाठी कशा पद्धतीचा आटापिटा किंवा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर अनेक लोक या ठिकाणी पाहतोय की रेल्वेखाली येऊन मृत्युमुखी पडलेले देखील काही छायाचित्र जे आहेत या ठिकाणी उभारण्यात आले आहेत। म्हणून पाहतोय इथे लहान मुलाला कडेवर घेऊन त्याची माता दोन्ही रेल्वेच्या मधल्या भागामध्ये उभारलेले आहे। अशा खरं तर एक ना अनेक दुर्मिळ आणि भयावह किंवा अंगावर काटा उभा करणाऱ्या आठवणी ज्या आहेत त्या या चित्रप्रदर्शनीच्या माध्यमातून या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत। आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे देखील या ठिकाणी स्मरण करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच खरं तर एक अभिनव आणि आगळा वेगळा हा जो उपक्रम आहे तो या ठिकाणी केंद्रीय संचार ब्युरो आणि भारतीय रेल्वेच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूरच्या रेल्वे स्थानकावरती जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबातील सदस्यांना जे आहे ती ही चित्रप्रदर्शनी नक्कीच दाखवावी अशा पद्धतीचीच आहे असं म्हणावं लागेल। कॅमेरामन विजय आवटेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।